जय हिंद लोक चळवळ संपूर्ण राज्यभरात कार्यरत असून विविध विषयांवर काम करते. शिक्षण विभाग सुदृढ समाज निर्मितीसाठी जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण व सर्वांसाठी विशेषतः वंचित घटकांसाठी सुलभपणे उपलब्ध होईल अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. 10% पेक्षा कमी असणाऱ्या साक्षरतेचे प्रमाण आता जवळपास 80% पर्यंत गेलेले आहे. भारतानं व्यावसायिक शिक्षणात इंजिनिअरिंग, मेडिकल यामध्ये मोठी झेप घेतली असली तरी देखील आजही 20% लोक निरक्षर आहेत. आदिवासी, मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांमध्ये तसेच महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण काहीसे कमी आहे. वंचित घटकांना शिक्षणापासून दूर ठेवल्यास समाज सुदृढ होऊ शकणार नाही. त्यामुळे शासनाबरोबरच समाजानं देखील शिक्षण क्षेत्रात योगदान द्यायला हवं, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत शिक्षण पोहोचेल आणि एक राष्ट्रीय चळवळ उभी होण्यास मदत होईल. शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून जय हिंद लोक चळवळच्या शिक्षण विभागाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने आम्ही लीप प्रोग्राम निर्माण केला. त्याअंतर्गत मराठी माध्यमाच्या मुलांना सफाईदारपणे इंग्लिश भाषा बोलता यावी यासाठी तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अन्य मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सर्वांसाठी मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण व्यवस्था सुदृढ समाज निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगानं स्टीम अर्थात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स, मॅथमॅटिक्स या प्रोजेक्टची अंमलबजावणी आम्ही सुरू केली आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी जय हिंद रीडर्स क्लब तयार करून त्याद्वारे भाषा समृद्ध करणे तसेच वैचारिक सुस्पष्टता आणि नैतिक मूल्यांचा विकास करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. सुदृढ मनाचे युवक घडवण्यासाठी क्रीडा चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. जय हिंद तर्फे गावोगाव क्रीडांगणे निर्माण करून क्रीडा चळवळीस बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहे. गाव तेथे क्रीडांगण ही मोहीम जय हिंदनं हाती घेतली आहे. त्यासाठी यूथ क्लब देखील स्थापन केले जात आहेत.